नमस्कार मंडळी. तर आम्ही गेल्या वर्षी असंच राईड करायला महाबळेश्वरला गेलेलो. तेव्हाच आम्ही प्लॅन केला की एकदा कोकण राईड झाली पाहिजे, ती पण कोस्टल मार्गे. तर आम्ही आता 4 जण मित्र निघालो आहोत कोस्टल राईड साठी. ओरिजिनल रायडर वाटतं मी. 3 युनिकॉर्न घेऊन चाललो. पॅकिंग वगैरे झालेली आहे आमची. ही एक युनिकॉर्न आहे आणि आमचा रायडर, मेन रायडर, गाईड डोक घेऊन कोकण. चला. पहिला स्टॉप जिथे आहे. भाऊ जवळजवळ पोपटी कलरचा रेनकोट घालायला जवळजवळ 5 मिनिटं 10 मिनिटं इथेच घालवलेत पेट्रोल पंपावर. प्रत्येकाने 1200चा पेट्रोल टाकलेला आहे. ही माणसाची उधारी माझ्या अंगावर आहे. हा नाही, मी देईन पैसे. कोस्टल रोडला जाण्यासाठी पाली फाट्याच्या अगोदरच एक राईट रस्ता आहे. थोडासा पेट डायरेक्ट रोह्याला जातो, रोह्यावर डायरेक्ट आकाशगंगा. हा रस्ता अशाच राईडला आम्हाला आनंद घ्यायचा होता निसर्गाच्या सानिध्यात. काही नाही, सर्वजण आपले 40-50 स्पीड घेऊन जात आहे. सध्या मी मुरुड रोडला आलेलो आहोत. मुरुड जंजिरा किल्ला थोडा पुढे आहे. हे समुद्र. हा जंजिरा किल्ला आहे. सध्या ओटीचा टाइम आहे, भरती नाही म्हणून लाटा कमी आहेत. पण नक्कीच आम्हाला श्रीवर्धन पर्यंत लाटा भरपूर भेटतील. आगरदांड्याच्या फेरीबोट मध्ये आम्ही आलो आहोत. 9चे आहे. तिकिटाचं माहिती नाही किती आम्हाला समजेलच. चौघांची तिकीट काढलेत. 55 रुपये एक. चालकासह गाडी पण 220 रुपये आपले झाले. सिद्धू दाखव चप्पल आणली. हे बघा, तरी आम्ही सांगितले की रबरी चप्पलच घालून या. स्लीपर वर येत होतो, पुलिस सोबतच नाही का बोलतो. बुट्टा असली बघा काय अवस्था झाली. बुट्टा नसली तर बोलतो येऊच नको. त्याला नाश्ता चालू आहे. प्रत्येकाला 2-2 वडापाव आणले. पण वडापावची टेस्ट भारी आहे. अजून बोलतो 2-2 असले तरी संपले असते. आणि हे भाऊ ओपनिंगला उतरलंय टेस्टला. अजिबात काढत नाही पायांचे. रातचे पण असंच झोपलेलं घालून डायरेक्ट. बघा डायरेक्ट. मेरे बाबू ने खाना खाया नहीं खाया. मिसाईल घेऊन चाललेला आहे. 6 मिसाईल आहे, 5 मिसाईल आहे सॉरी. जॅकेट घालण्याचं वेळ तर लय पाण्यात आहे त्यांचे. हे घातला का पाऊस जातोय ना, काढला का पाऊस येतोय. आम्ही आता आलो तर सुवर्ण मंदिर, गणेश मंदिर, दिव्यागार. भाऊ गणपती मंदिरातून पाया पडून आले.
त्यांना आठवलं गणपती बाप्पा आपला सिंहासनावर बसतो, त्या लगेच जागेवर सिंहासन बनवला आणि एकदम परफेक्ट बसायला जागा. हे बघू आता फर्स्ट सेशन झालाय, परत पॅड घातलेत, परत इनिंग दुसरी चालू. झाड असं बघून मला वाटत नाही कोणच्यावर थांबलाय काय समजा नाही. याला बघून मला एकच डायलॉग म्हणायचं वाटतंय, तू आता मरून जा. पाणी बघ इथपर्यंत द्यायला लागलाय. त्याला तुम्ही आंघोळ करणार होते ना? लाटा बघून इच्छा उरली आंघोळ करायची. खरी गोष्ट आहे. हे बघ या पिरोडीच्या लाटा समोरच्या आहेत त्या. या पिरवाड पिरोडीला आपल्या इतक्याच लाटा आहेत. बेकार आलेला आहे. हरहरेश्वर मंदिरला आम्ही पोहोचलेलो आहोत. खूप प्राचीन मंदिर आहे हे हरहरेश्वर. मंदिराचा प्रवेशद्वार कालभैरव मंदिर आहे. पाय पडून दिलं तुम्हाला दाखवतो. खूप जुनं मंदिर आहे. इथे वातावरण शांत आहे. लाटा तर खूपच आहेत. आता मी समुद्रकिनारी चाललो. 5-7 मिनिटं झालं, अजून शूजच घालतोय माणूस आमचा. नशीब आहे हे पोरं, एकदा रेनकोट काढली ना का 100% पाणी येते. लाटा भरपूर आहेत, बघू शकता तुम्ही. कसं वाटतं तुला? मग जा कर. अरे डर के आगे जीत है. बाबा पाणी आलंय, चला पला 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 पला. लोका बायकांना घेऊन येतात फिरायला ना. आमची माणसं बघा, हे बघा असंच. परत एकदा मी आलो बोटीत, बागमांडली जेटीवर. दुसरी वेळ आता गाडी परत एकदा टाकली बोटीत. मी माझी गाडी लावली, अजून येतात ते. टाइमपास नुसतं चालू आहे. मी आमची सेना आली. प्रो रायडर आमचे गुरुजी, कोच. बोटीमध्ये VIP तिकीट काढून बाल्कनीमध्ये प्रवेश. हे फेरी बोटचे नंबर आहेत. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे. आम्ही सध्या इथून पहिले एंट्री केली आगरदांडा टू दिघीवरनं या कोस्टल राईड करत आम्ही सेवजांचं क्रॉस करून आता आम्ही बागमांडलेला आलो. इथनं ही फेरी बोट इथनं जाणार. अजून आम्हाला गणपतीपुळे खूप लांब नाही, पोचायला जवळजवळ 8 ते 9 आम्हाला वाजणार आहेत. झालं गाडी हल्ली नाही पाहिजे म्हणून गाडीजवळ गाडी धरायला आलेलं आहे. लाटात तेवढा आहेत, स्पीड तेवढा आहे, वारा तेवढा आहे. वरनं आम्ही निघालो. आता वेसवी जेटीवर आम्ही आलो.
फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे. तिकडून जर गेलो असं तर तिकडनं गेलो असं तर भरपूर टाईम गेला असता वेळ. आणि सावित्री नदी इकडून येते त्या साईडून आणि हरेश्वरवर जाऊन मिळते. मला वाटत नाही आम्ही गणपतीपुळेला आज पोहोचू शकतो लवकर, कारण जिथं पाणी दिसेल ना, नजारा नजारा दिसले काही पोरं लगेच थांबले. त्यात झालंच भाई, फिरायला आलो ना ते इतक्याला आपण गणपतीपुळे तिकडच्या अर्ध्या वाटून पोहोचलो असतो. डेस्टिनेशन अजून फिक्स नाही, डेस्टिनेशन पण फिक्स नाही. वस्ती कुठं करायची नक्की? गणपतीपुळे करायची का दापोली करायची आहे का दाभोलला करायची आहे? काय रे मधीन टेंट लावायचा काय? हा इथं मधीन टेंट लावायचा, लावा टेंट इथं, नाहीतर गाड्या काय बंद आहेत. शेवटी दमलं, रेनकोट घालून ते पाणी आलं नाही तरी घालणार नाही. ए भाऊ रेनकोट घालून करून दमलं जवळ जवळ. काय भाऊ एक रील्स बघायची ना कधीतरी. पाहिलं नाही, तुम्हाला काय बोलायचं आहे? कोकण सुंदर होतं हे ऐकलं होतं, पण आज खरोखर पाहिलं मी. तिथं दाखव सगळ्यांना. प्रत्येक 10 मिनिटात बाईक थांबवायला लागतं हे सीन बघण्यासाठी. पण तुम्ही भरपूर मिस केलास. गद्दार. आणि बंटी भाऊना तर बोलूच शकत नाही आपण, शब्दच नाही राहिला. आता काय बोलणार, जाऊ दे चला. कोकण काय आहे तुम्हाला जर बघत असेल ना, तर खरोखर पावसाळ्यात बाईकवरती कोस्टल रोडने या. एवढे व्ह्यूज भारी भारी आहेत ना समुद्राचे, दाखवू सिद्ध त्यांना. प्रत्येक 10 मिनिटात वाटतं की बाईक थांबून आपण व्ह्यूज बघावे. डोंगरावर जायची इच्छा होते, पण नको, आमच्यावर टाइम नाही. या रोडला असं वाटतंय की 1 तास अंतरामध्ये ज्या डिस्टेशनला आपल्याला पोहोचायचं आहे तिथं आपलं नाही 3 तास गेले ना तर कुठली पण पाय हरणार. जर तुम्ही व्ह्यू बघत आलीत तर सगळे 100%. तुम्हाला जायचंच आहे तिकडे म्हणून 1 तासाभरात पोहोचू शकता तुम्ही. पण व्ह्यू आहे रेस्ता घोडा आणि आहे नॉर्मल घोडा, दोघांमधला फरक तुम्हाला बघायचा असेल. रेस्ता घोड्यामध्ये नॉर्मलमध्ये तर तुम्ही बघू शकता जित्याला आम्ही पेट्रोल टाकला, टाक्या फुल केल्या. पण हे रेस्ता घोड्याचं पेट्रोल बघा, आताच गाडी रिझर्व लागली. जवळजवळ आमची 230 किलोमीटर रनिंग झाली निघल्यापासून. आणि नॉर्मल घोड्याची टाकी बघा, अजून एक फुल गाडी नाही उतरली. याच्यावर विश्वास अजून पुढची दाखवतो, थांबा. चालू कर माझ्या लाईव्ह प्रूफ. बघू शकता तुम्ही, घ्या बघून. रेषा घोड्याचे मालकांकडे जरा त्यांना दाखवा, मालक दाखवा. मी काय म्हणतो, तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल? काही बोलले नाही, पण ते नशीब केटीम दिली ना. परत एकदा बोटीन आलून 3री वेळ गाड्या टाकल्या. दाभोलला आलून, आता दाभोलशी कुठे चालून घ्यायचं. दाभोल तू झोपावे. ये भाई मेरी गलती नहीं है, ये मैप की गलती है. हाय रास्ता देखा जाएगा. चल मग आता काय करायचं, नाईलाज आहे. चला, हर हर महादेव, देवाचं नाव घ्या. चला आता काय रस्ता भेटेल. चला. हा आता काय अंदाज रोड मधून आणलं नाहीये. लडाखला पण असं भेटायचं नाही रोड. ब्रेक नको मारू. ये ब्रेक नको मारू. या आता मार. ब्रेक नको मारू. या ब्रेक नको मारू.
मित्रांनो, सध्या आम्ही तसवलला आहोत. बोटीची फेरीपोटीची वाट बघतो जयगडला जाण्यासाठी. विषय असा झाला, आम्ही फक्त 6 किलोमीटर अंतर होता फक्त इथं आणि आमच्याकडे पाऊण तास होता. का आम्ही फोन केला अगोदर की कितीची आहे फेरीबोट, तर आम्हाला सांगितलं 8ची. पण आमच्या भाऊने विचारलं जयगडची बोट कितीची आहे, काही सांगितलं 8ची. काही विचारलं नाही काय कुठलं येऊ आहे, काही विचारलं नाही का तसवलची आहे. भाऊही आमच्या की तसवलवरून कितीची आहे, ती होती 7:40ची. आम्ही इथं आलो 8ला 5 मिनिट असताना. तिकीट करायला गेलो, बोट बोलू कुठं आहे दिसत नाही, बोलता 8:40 आहे. पुन्हा आम्हाला सांगितलं 8ची, ती बोलते जयगडवरून आहे. अशी भाऊ फुकट 40 मिनिटं आता वेट करायला आम्हाला लागलाय. एवढ्याला आम्ही गणपतीला पोचलो. चायनीज खाल्ला आम्ही व्हेज, पण भाऊंचीच इच्छा होती, भाऊंना भूक लागली. दिवसभर वडापाव ठेवला म्हणून तो बोला मला चायनीजच पाहिजे. व्हेज तर व्हेज, पण खाल्ला आम्ही. कसिनो कधीपासून झाला बोट आली आमची, कटाळलो नाही तर. कसिनो आता आम्ही थोड्या वेळात कसिनो मध्ये जाणार आहोत. गरिबांची कसिनो आमची. समोरचा नजारा बघून वाटते न्हाव्याला चालू ना रे, माणिक टोकतो. अजून सोरत नाही, 8:40ला सोडणार होतं. निघलो तासवलची का तावतलची. प्रतिक्रिया, एक सूपची किंमत, एक सूपची किंमत. 2 शब्द पतूसाठी. फायनली पोचलो गणपतीपुरीला. आले माणूस झोपला. आता फ्रेश होतून डायरेक्ट झोपतून आजचा दिवस इथेच एंड करतून. भेटू परत एकदा पुन्हा उद्या 30 दशक तोच दारा घेऊन. चला, आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा.